संपूर्ण हयात ज्या परिवाराने काँग्रेसमध्ये घालवली, 7 वेळा महापालिका निवडणूक लढवून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून तब्बल 35 वर्षे काम केले, अशा माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौरपदी काम केलेले मात्र आता काँग्रेसमधून निलंबित केलेले ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे। आबा बागुल यांच्या पत्नी जयश्री बागुल यांच्यासह त्यांचे पुत्र काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अमित बागुल, काँग्रेस युवा शहर चिटणीस कपिल बागुल, पुणे शहर काँग्रेसचे सचिव अभिषेक बागुल, माजी सरचिटणीस हेमंत बागुल, दीपक गावडे, घनश्याम सावंत, विलास रत्नपारखी, जयवंत जगताप आदी कार्यकर्त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। काँग्रेस पक्षाला लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत जो धक्का दिला आहे त्यातून हा पक्ष अद्याप सावरलेला नाही। सच्च्या कार्यकर्त्याला या पक्षात किंमत राहिलेली नाही, त्यामुळेच अनेकांनी शिवसेना आणि भाजपची वाट धरली आहे। आबा बागुल यांनी कायम सर्वसामान्य माणसांसाठी काम केले आहे, त्याच भावनेतून ते यापुढेही कार्यरत राहतील असा विश्वास याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। यावेळी पुणे शहर जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, ठाणे महानगरपालिका माजी नगरसेवक राजेश मोरे, ठाणे महानगरपालिका माजी नगरसेवक संजय सोनार तसेच पुण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। जे आहेत त्यांनी अनेक संस्था त्यांच्या आहेत आणि शेवटी त्यांनी एकच गेल्या अनेक वर्षांमध्ये काम केलं की सर्वसामान्य लोकांना न्याय देणं। आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जी काही त्यांनी कामं पाहिली, नगरविकास मंत्री म्हणून कामं पाहिली, SR त्यांच्याकडे आहे, त्याच्या तिकडे झोपडपट्ट्या आहेत आणि इतरही जी काही हक्काची घरं देण्याचं जो काही त्यांचं स्वप्न आहे त्यांनी आता बोलून दाखवलेलं आहे। आणि म्हणून स्लम फ्री पुणे, स्लम फ्री महाराष्ट्र हे सगळं जे काही एक स्वप्न आहे, बाळासाहेबांचे स्वप्न मुंबई झोपडपट्टी मुक्त करणं, 40 लाख लोकांना घरं देणं याची आपण सुरुवात केली आहे। पण पुण्यामध्ये देखील त्यांच्या अनुभवाचा यामध्ये फायदा होईल आणि सर्वसामान्य हक्काचं जे स्वप्न असतं घराचं, यांचा मोठा सिंहाचा वाटा आणि योगदान ठरेल। मी त्यांचे सर्व लोक या ठिकाणी अमित बागुल आहेत, कपिल बागुल आहेत, अभिषेक बागुल त्यांच्या सौभाग्यवती देखील आहेत आणि सर्व पदाधिकारी काँग्रेसचे प्रमुख या ठिकाणी आलेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। तुम्ही आता बागुल साहेब कार्यकर्त्यांच्या पक्षात आलेला आहात। इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, इथं कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि आपला अजेंडा एकच आहे, विकास, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट। त्यामुळे तुमचं जे काय ध्येय आहे पुण्याचा विकास करणं, शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल, कुठेही कधीही अडचण येणार नाही। मी आपल्या पाठीशी खंबीरपणे कायम उभा आहे। आमची सगळी टीम पुण्यातली आपल्यासोबत आहे, एवढंच या प्रसंगी सांगतो।